प्रेझेंटेशन असून सुद्धा आम्ही ट्रिपला जातोय. हॅलो गाईज, तर आज आपण रतनगडला जाणार आहे. आपला व्लॉग रतनगडवरच होणार आहे आणि आपले सगळे बॉईज आहे इथे. तर सुट्टी होती 2 दिवस, शनिवार रविवार. तर मग कालच प्लॅन झाला, काल रात्री 10 वाजता प्लॅन झाला की आपण रतनगडला जायचं ठरवलंय. आणि कॉलेजमध्ये भरपूर काम आहे, पण तरी 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळे काही फ्रेश म्हणून हे वातावरण पण मस्त होतं, त्याच्यामुळे रतनगडचा प्लॅन झालेला आहे. तर अवधूत, काय एक्साइटमेंट आहे आजच्या ट्रिपची? एक्साइटमेंट तर खूप आहे, कारण की कॉलेजचं लॉग बुक आणि पीपीटीचं प्रेझेंटेशन असून सुद्धा आम्ही ट्रिपला जातोय. खूप एक्साइटमेंट आहे. तर अवधूतचं म्हणणं आम्ही सगळे काम पेंडिंग ठेवून आम्ही ट्रिपला चाललोय रतनगडला. तिथून भंडारदराला पण जाऊ, तो आपला दुसरा व्लॉग होईल. आणि चला मग जॉईन राहा आमच्यासोबत. सो काही गाडी फसून गेली होती, तर आम्ही ती चिखल असल्यामुळे ती आता खाली उतरून लोटली, ती निघली. पण आता परत उलटी लोटतोय कारण की ती परत फसलेली. मग आपण त्या वरच्या रोडवर जाऊ, तो रोड चांगला आहे. योगीराज वरती चढून गाडी लोटायला लावतोय आणि मुलं सगळे लोटताय. स्वतः काही करत नाही, आता स्वतः काही करत नाही. आता शाह म्हणतो. तर काही आपली बस निघली, बस म्हणजे ट्रॅव्हलर्स, जी फसली होती चिखलात. तर थोडा रस्ता, 2 रस्ते होते, एक चिखलाचा. तर ड्रायव्हरला काय वाटलं काय माहिती, त्यांनी चिखलाचा चूज केला. पण थोडे असे ॲडव्हेंचर पाहिजेच, त्याच्याशिवाय मजा नाही येत. आपण फिरायला गेलो आणि काही असे किस्से झाले नाही तर मग सांगायचं काय, त्याच्यामुळे असं झालंच पाहिजे. आता 4 वाजले पहाटेचे आणि आता आपण कोपरगावच्या थोडं मागे. बाय. तर काही आपण आलोय परत गाडीत. आम्हाला बी दाखव. गोपीनाथ पाहून घ्या. चिखलाचे हे किती काम केले पाहू शकता तुम्ही चिखलामुळे. आणि आता काय नाचावणी लागणार, कारण सगळ्यांचे शूज चिखलाचे झालेले. आता शांततेत बसून घ्यायचे. तर काही आताच आपण आलोय आणि इकडे ट्रॅव्हलर थांबलेली. अजून टाइम आहे. हर्ष, किती किलोमीटर आहे अजून आपल्याला हे भंडारदरा 25 किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढे 10 किलोमीटर आपल्या रतनवाडी बेस कॅम्प आहे रतनगडाचं. रतनगडाच्या पायथ्याशी जे गाव आहे त्याचं नाव रतनवाडी, ते इथून 10 किलोमीटरवर आहे. आणि भंडारदरा 25 किलोमीटरवर आहे, 10 किलोमीटरवर रतनवाडी. आपण पहिले रतनगडला जाणार आहे, मग नंतर येताना भंडारदरा करणार आहे. आणि सर्व तीर्थ टाकेत म्हणून एक तीर्थक्षेत्र इथे 10 किलोमीटरवर, जिथे जटायूचं मंदिर आहे, रामाने बाण मारलेलं आहे. आता आपण तिकडे टाइम राहिला तर जाऊ, ते बी दाखवतो. आणि आता नाश्ता वगैरे करून घेऊ, भूक लागलेली आहे. तर मग राहा जॉईन. बाय. तो गाईज चहा पिऊन आपण. पहाटे चहा प्यायची मजाच काही वेगळी असते. आणि सगळ्या पोरं आता चहा पितात. आणि गुळाचा चहा आहे इथला फेमस, माऊली गुळाचा चहा. खावतो प्रत्येक पोंगे कुठे आहे? प्रत्या पोंगे कुठे? पोंगे गरम खूप होतंय, जॅकेट आपण बसमध्येच ठेवून देऊ. तर काय आत्ताच आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलोय रतनगडच्या. आणि इकडे पार्किंगची पावतीवाले 100 रुपये एका गाडीचे घेतात ते. आताच आपण पावती फाडली. आणि इकडे कोरीव काम तुम्ही पाहू शकता.
इकडे पाण्याचं कुंड आहे आणि कोरीव कामे दाखवतो तुम्हाला. आकर्षक असं कोरीव काम आहे इथे. देवांच्या मूर्त्या आहे जसं विष्णू देवता आणि इथे पाण्याचा कुंड आहे. इकडे बसायला व्यवस्था केलेली आहे, पार्किंगची व्यवस्था आहे. हे वन विभागाच्या अंडर येतं, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर आहे. त्याच्यामुळे पर पर्सन 30 रुपये घेतलेले आहे आमच्याकडून. आणि गाईज हे जे कुंड आहे याच्यात मासे पण आहे. ते दिसत आहे असे मोठ्या मोठ्या आकाराचे मासे पण येतात. तर गाईज इथे हिरड्याचं झाड आहे जे आयुर्वेदात खूप महत्वाचं औषध म्हणून ओळखलं जातं आणि त्रिफळांपैकी एक आहे. त्रिफळामध्ये आमलकी, बिबितकी आणि हरितकी. तर हरितकी म्हणजे हिरडा. आणि इकडे पण बसायला जागा पाहू शकता तुम्ही, बसायला जागा वगैरे. इकडे खूप वेगळे वेगळे प्राणी जसे सांबर, शेकरू, परत बिबट्या, माकड आणि कुत्रे तर खूप आहे, दिसत आहे ते. खूप खूप यार ते कुत्रे दाखवते तू. हे अमृतेश्वर मंदिर आहे रतनवाडीचं. त्या गावाचं नाव रतनवाडी आहे आणि इथल्या गडाचं नाव रतनगड. आता आपण जाऊ. इथे पिण्यासाठी पाणी मागून आहे, असं या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे पुढच्या द्वाराने नंदी आहे, तरी पण मंदिराला मागच्या साईडने रस्ता आहे यायला. ओके, तर आपण आता जाऊ. इथे मंदिराच्या बाहेरच मंदिराची माहिती दिली की हे मंदिर इसवी सन 12 ते 13 मध्ये बांधलं गेलं आहे. याची उंची 61 मीटर आहे आणि हे आकर्षक असं शिल्पकाम इथे दिसतं. याच्या पश्चिमेस रतनगड आहे आणि मंदिराजवळ पुष्पकर्णी तीर्थ आहे. आपण ते जे पाहिलं ना, ते कोरीव काम, ते कुंड आणि तिथे पाणी होतं, त्याचं नाव पुष्पकर्णी तीर्थ आहे. आणि अमृतेश्वर मंदिरातले शिवलिंगाचा इथे फोटो दिलेला आहे आणि सर्व माहिती दिलेली आहे याचा. नाश्ता करून ट्रेक सुरू करू. तर गाईतले कुत्रे खूप गरीब आहे, ते भुकत नाही, काही नाही, असं एकदम शांत स्वभावाचे. काय सांगतो
बोल सियावर रामचंद्र की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. नेहमीप्रमाणे हवेलीकरनी प्राण्यांचा विचार करून त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. मागा सोडू नका एकमेकांना. तर गाईज आदित्य गांगुर्डीने रस्ता चुकवला होता आणि त्याच्या मागे आम्ही आलो. तर मग आता अजिबात नाही guys. प्रतीकने आवाज दिला. बलराज आणि- बोरसे ब्लॉक करण्याच्या नादामध्ये पुढे निघून गेला आणि नंतर आम्हाला लक्षात आलं का लेफ्ट घ्यायचं होतं. तर गाईज आता प्रतीकने आवाज दिला तर आम्ही आदित्यचं ना ऐकता प्रतीककडे चाललोय कारण की तो रस्ता बरोबर आहे. तर गाईज इथे बिबट्यांचा वावर आहे असं सांगितलंय पण इकडचे कुत्रे पण बिबट्यासारखे पट्टेरी. गाईज तर रस्ता कोणालाच माहित नाही आणि इकडे विचारायला पण कोणी नाहीये. तर सगळे त्यांचे तर्कवितर्क लावत आहे आणि पण रस्ता विचारूनच घ्यायचा कारण आम्ही साल्हेर किल्ल्याला गेलो होतो. महाराष्ट्राचा 1 नंबर उंच किल्ला आहे आणि झालं असं चुकीच्या रस्त्याने चढलो त्याच्यामुळे आम्ही पोहोचलोच नाही. तर गाईज एक कुत्रे ते पायथ्यापासून आमच्या सोबतच फिरतंय. आम्ही रस्ता चुकलो तेव्हा ते पण रस्ता चुकलो होतं आणि परत आता आमच्या मागे आले आणि ते नेमकी अथर्वशाला कुत्र्यांची भीती वाटते ते त्याच्याच मागे चालतंय. दिसत नाही राव तुम्ही. इकडचा ट्रेक सेम कळसुबाई सारखा आहे आणि जे 2 जणच कळसुबाई चढले नव्हते तर ते आपल्यासोबत यावेळेस ट्रेक करताय. एक अथर्वशा आणि एक आदित्य गांगुर्डे. हा चढला होता पण अर्ध्यात रिटर्न गेले होते. अभयला दाखव रे, अभय पण आणि अभय जो आलाच नाही त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही सगळं वर चढून जाल आणि मी खालीच राहून जाईल त्याच्यामुळे आला नाही पण त्याला यावेळेस बळजबरी घेऊन आलोय. तर गाईज आम्हाला रस्ता माहित नाही पण कुत्रं जे आमच्यासोबत चालतच आहे तर ते जसा रस्ता दाखवतं त्यांनी जिथे टर्न मारला तिथे आम्ही टर्न मारतोय. सो ठीक आहे 2 रस्ते होते पण कुत्रं इकडे चाललं त्याला आयडिया आहे त्याच्यामुळे कारण तो इथला प्रॉपरचा आहे. गाईज इथे सर्व करवंदाचे झाड आहे. करवंद म्हणजे ते काळे काळे छोटे दाखवतो तुम्हाला वरती गेल्यावर. चॅलेंज तर गाईज आम्ही रस्ता शोधत चालतोय आणि सगळे थांबलेले इकडे पाण्यात मासे वगैरे पाहून राहिले सगळे दमले. रस्ता अजून पण सापडले नाही. रस्ता अजून पण सापडला नाही पण वाटतोय की हाच असेल. हर्ष आणि योगीराज मागे राहिले तर त्यांना यायला गौरव आणि अवधूत गेलेले आणि आपण सगळे इथे वाट पाहतोय. सगळ्यात पुढे मीच आहे. पाणी पाहू शकता तुम्ही पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून पाणी तशी कोरडी जागा पण आहे चालायला. तर काय आम्ही आलो या बाजूनी आणि आता इकडे पण रस्ता जातोय इकडे पण रस्ता जातोय तर त्याच्यामुळे कळत नाही कोणत्या रस्त्याने जावा याच्यानी काय याच्यानी. तर पाहू आता 4 जण तर दुसऱ्या रस्त्याने आवाज येतोय इकडनं ओरडल्यावर ते ओरडताय त्याच्यामुळे ते कोणत्या रस्त्याने ते बी आयडिया नाही. आणि इथे रेंज काहीच नाही. जिओ एअरटेल VI कशालाच काहीच नाही. BSNL ला राहू शकते बट आता कोणाकडे ते कार्ड एवढं नाही दिसत. तर गाईज आम्ही बरोबर रस्त्यावर चालतोय कारण की रस्त्यात एक ॲरो दिसला. ॲरो ह्याच दिशेने जाताना तिथे काढलेला आहे आणि एका झाडाला असं फडकं बांधलेलं आहे 2 झाडांना लगातार. तो रस्ता आहे असं आपण गृहीत धरू आणि जेव्हा आणि एक बॉटल बी लावली होती एका ठिकाणी तर तीच वाट गृहीत धरून आपण चाललोय. गरम इतकं होतं की पाऊस येईल आणि पाऊस आला तर आला पाहिजे थोडासा. बाकी सगळं हिरवगार आहे आणि उंच असा सह्याद्री आपल्या पुढे. आपले बॉईज आहे सगळे मागे येतात ते. तर गाईज एक दुकान भेटलं चालता चालता आणि त्यांना विचारला रस्ता ते म्हणे बरोबर चालले अशाच सरळ जा. तर आता कोणाला काकडी वगैरे काही खायचं असेल स्नॅक्स वगैरे तर ते इथे आहे. आपण बसू आता आपला झालाय.
आम्हाला जसं रस्ता सांगायला कोणीच नाहीये तसं बाकीचे जे पर्यटक येतील त्यांना रस्ता सांगायला कोणीतरी पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही अशा खुणा करून राहिलो. आम्ही ज्या रस्त्याने आलोय तर तो रस्ता त्यांना मार्गदर्शन करेल. ऊन खूप वाढलंय आता. कुठे इकडे जायचं? इकडनं तिकडनं नाही. आता इकडनं रस्ता दिसतोय इकडेच आहे. मी काय म्हणतो आता योग्याला नाही आता पण कॅचअप करू दे. इथे पण ॲरो आहे दगडावर पाहू शकतो. म्हणजे आपला रस्ता एकदम बरोबर आहे. आणि फुल इकडे मोठे मोठे दगड आहे. मॅन वर्सेस वाईल्डची फिलिंग येते. आणि कुत्रे आपल्यासोबत केव्हांचं चालतंय यार ते आपलं. तेव्हापासून चालतंय. ते आमच्यासोबत वरती पण येईल याची गॅरंटी मला. सो इकडे परत 2 रस्ते. कुठून जायचं? इथूनच जाऊ. वॉटरफॉल आहे रे. ए भाई, अरे आका इकडे जायचा रस्ता आहे. मग तर गाईज वॉटरफॉलचा आवाज येतोय धबधब्याचा. पाहू आता चाललोत आहे. पाहू शकता हा रस्ता आहे. खालून नदीसारखं पाणी वाहत आहे आणि वॉटरफॉलचा आवाज येतो. बहुतेक आहे तिकडे. पण हा रस्ता का वॉटरफॉलचा आहे मग काय माहिती. गायचा तर बसून गेला होता खाली. त्याला आवाज दिला. आता पळत येतोय. आपलं कुत्र दुसऱ्या बरोबर चाललं गेलं. आणि कुत्र दुसरा ग्रुप पकडून घेतला. पण ते वरती जाणारच आहे. वरती अजून पोरं भेटले तर त्यांच्याकडे निघून गेलं. पण दुसरं कुत्र आहे आपलं जे बिबट्या कुत्र आहे तर ते आहे पट्ट्यावालं. रामकृष्ण रे. चलो. तर गाईज रतनगडचा जो ट्रेक आहे तो खूप कन्फ्युजिंग आहे. आणि आता बॉयज आहे खाली. एक वर बसलाय आणि खाली आपले 5-6 बॉयज बसले. आणि एक ग्रुप तर वेगळाच फिरतोय. त्यांना भेटू आपण वरती. बाकी रतनगडपर्यंत जो यायचा रस्ता आहे तो एकदम भारी. खाली पायथ्याला येईपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे. तिकडनं व्ह्यू एकदम भारी. सकाळी एकदम फॉग वगैरे आलेलं होतं. आणि व्ह्यू बाकी व्ह्यू आहे क्वालिटी. म्हणजे ह्या दिवसात सगळं हिरवगार आणि एकदम असे प्राणी वगैरे दिसता. एकदम मस्त व्ह्यू आहे. आता वरती गेल्यावर पण व्ह्यू मस्तच राहणार आहे. पाहू आता. सध्या दमलोय पूर्ण एक्झॉस्ट झालोय कारण ऊन पण आलेलं आहे. पोरांना वाटतं थोडा पाऊस पडावा म्हणजे थोडा फील येईल. आणि बाकी ओके. तर मग आता थांबलोय. पाहू आता. एक क्रिकेट प्लेअर पण दिसतोय. टीम इंडियाचा प्लेअर होता वाटतं. हे जे वाळलेले झाडं तुम्ही पाहत आहात हे वाळलेले झाडं झाले. तर ते या बाजूला वाळलेले झाडं झाले. इथे ब्ल्यू कलरचं फुल येतं. कारवीचं फुल म्हणतात. ते 7 वर्षातून एकदा येतं असं म्हणतात. मागच्या वर्षीच येऊन गेले 2024 मध्ये. आणि ऑक्टोबर सप्टेंबर या मंथमध्ये ते दिसत असतं. तेव्हा सगळं एकदम हिरवगार नसतं, निळगार असतं. आणि त्या टायमाला व्ह्यू बघण्यासारखा असतो. तुम्ही नेटवर जर सर्च केलं तर ते दिसेल. आता आपल्यावरती येल्लो फुलं दिसू शकता. ते असतं या दिवसात. ट्रेकला अवघड हवेली कर दमून बसून गेलाय. वरती रस्ता आहे अजून. खालून मेंबर आलेले नाही आपले मोहित आणि ते. थांबतो आता त्यांची वाट पाहत. तर गाईज इकडे वरती लिंबू पाणी विकताय. लिंबू पाणी परत हे सगळ्यांना भेटलं. आणि बिस्लरी काकडी तर मग आपण लिंबू पाणी पिऊ. जाऊ वरती. तर गाईज आम्ही बसलो इथे. अवधूत, गौरव आणि योगीराज हर्ष यांना लोकेशन सेंड केलंय. ते रस्ता हरवले आणि आम्ही वाट पाहून राहिलो त्यांची. येतील ते काही नाही. पण त्यांचा कॉल बी लागत नाही कारण रेंज नाही. आम्ही इकडे आहे. इकडे काही टुरिस्ट आणि जाऊ आता. आपले बॉईज पण आहे तिकडे पाण्याकडे. तर गाईज अजून खूप वरती जायचं आहे.
अवधूत आणि ते तर दुसरा डोंगर चढले होते, आता ते उतरत आहे आणि आम्ही लोकेशन सेंड केले तिकडे ते येत आहे. हे सगळे वाळलेले झाड इकडे ब्ल्यू फुल येतात, तुम्हाला सांगितलं. दमलो आता. सगळे थकले. तर गाईज इकडे खेकडा आहे, तर एक नांगीवाला खेकडा आहे, तुम्ही पाहू शकता. असं 2 नांगे राहतात त्याच्यानंतर चावतो, ते नाही एकच नांगीवाला. तर गाईज आम्ही तो खेकडा पकडला असता, पण माझे मित्र आहे पकडणारे, ते इथे नाही. नीरज, गौरव, राहुल हे खेकडा पकडण्यात एक्सपर्ट आहे. याच्या आधी पण आम्ही 2-3 किल्ल्यांवर गेलोय, तिथे खेकडे दिसले आणि त्यांनी पकडले. पण इकडे आपल्याला ती टेक्निक नाही, चावून बिवून जाईल, विषारी राहता. सो आपण काय आगाऊपणा करत नाही. सगळे दमलेले रस्ता चुकलेले सगळे पोरं आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे आता आम्ही वाट पाहतोय, थोडं थांबलोय. जाऊ, अजून 1 तास लागेल चढायला. पाहू शकतो तुम्ही ट्रेक कसं आहे, खतरनाक आहे. वाईल्ड लाईफ एक्सपिरियन्स येतोय पूर्ण. गाईज फायनली रतनगडची आपल्याला पाटी दिसते, बेसमेंट लावलेला इथे. आता आपण मेन ट्रेकिंगला सुरुवात करतोय, म्हणजे पायऱ्या दिसतात. हाय रेंज मेन. तर गाईज आता वरती आलेलो आहे आणि आता शिडी लागली आणि तिकडे वरती हे पण आहे, माकडं पण आहे. आपण अवधूत आणि त्यांची वाट पाहतोय. अवधूत, हर्ष, योगीराज आणि गौरव पाटील खालून येत आहे. मी आणि गौरव विलकर आलोय वरती. आमच्यावरती मोहित ते गेले. आणि तुम्ही टुरिस्ट पाहू शकता, वीकेंडला असते अशी गर्दी. खाली आपल्याला कोणी दिसत नव्हतं आणि इकडे सगळे दिसत आहे. सो चला चढू, थोडी त्यांची वाट पाहत थांबू, चढूनच टाकू शिडी. आता थोडं उरलं. सो गाईज उभ्या अशा शिड्या आहे, आता आपण त्या चढतोय. खाली तुम्ही पाहू शकता. आणि चढायची शिडी वेगळी आणि उतरायची शिडी वेगळी. हे चांगलं केले. ग्रीन कलरची जी उतरायची, हिला बी ग्रीनच कलर होता पण गंजून गेले. ही जुनी ती नवी, एवढाच फरक आहे. गाईज मी तुम्हाला बोललो की चढायची शिडी वेगळी आणि उतरायची वेगळी, पण इथे चढायची शिडी संपली आणि आपल्याला आता उतरायच्या शिडीतून इथून गॅप आहे, जावं लागेल चढू. इकडे माकडं पण आहे, दाखवतो तुम्हाला वर. आम्ही नाही माकडं तिकडे. हा तुम्ही नाही. तर वरती आहे, दाखवतो वर गेल्यावर. व्यू बघ, व्यू आबाळ बघ, आबाळ. मागे हे व्हाईट दिसतंय ना, त्या दूरने हे दुःख आहे, फॉग आलेला आहे. त्याच्या मागे डोंगर आहे, तो नाही दिसत आहे, पण हे दुःख दिसतंय. आणि खूप असं ढगांच्या पण वरती आलो असं फील होतंय. कळसुबाईपेक्षा अवघड ट्रेक वाटतोय मला. कळसुबाई जरी हाईटला उंच आहे पण चढायला सोपं आहे, पण हे थोडं अवघड वाटतंय जास्तच. आणि काय नाही, मुलांची वाट पाहतो, नाही ते इतक्या वेळात वर राहिलो असतो. ठीक आहे, पाहू थोडी वाट अजून. आता थोडा दगडी रस्ता आहे, तो पार करू. आपलं कुत्रं पण आहे, ते बिबट्याचं कुत्र, पट्टे त्याच्यावर. आणि पूर्ण ढग तुम्ही पाहू शकता डायरेक्ट या ठिकाणी. ढगांच्या वरती आम्ही, असं म्हणायला काय हरकत नाही. बा चल. सगळ्यात पहिले वरती साहिल, गोपीनाथ, ऋषिकेश, साहिल आणि अथर्व आलेले. अथर्व ज्याची गॅरंटी नव्हती तो पण आलाय. जे आपण रील मध्ये पाहतो ना, तो हा पॉइंट आहे. इकडे लोक व्हिडिओ काढता, ड्रोननी शूटिंग काढता. सही एकदम हा पॉइंट. हाच पॉइंट पाहून आलेलो आहे आम्ही.
इकडे आता पूर्ण ढग आलं होतं, एकदम थंड वातावरण होतं, पण नेमके आत्ताच ऊन आलं. ते ऋषिकेशन ते आधी आलो होते, ते सांगत होते की एकदम थंड AC सारखं वाटत होतं. आणि इकडे पाहून घ्या, आम्हाला खालचं काहीच दिसत नाही, पूर्ण वाईट आहे हे. इकडे सगळं पाणी. आणि टुरिस्ट आहे आपले, फोटोशूट वगैरे चालू आहे. सो गाईज आपण पूर्ण धुक्यातनं चालून राहिलोय, पण इथे कॅमेरा तिथे दिसत असेल खाली धुकं आता गेलं ते. आता एकदम थंड वाटतंय. इकडे लिंबू पाणी वाले, परत लिंबू पाणी पिऊन घेऊ आपण. अरे भाई. तर गाईज कुत्र पण गड चढले आपल्यासोबत. मुलं अजून गड चढले नाही, पण कुत्रा आपल्यासोबत चढलंय. आमच्या बॅचच्या पहिला मी चढलाय. आणि आमच्या बॅचच्या पहिले मूज चढले. तर त्या दादाने त्यांनी पाणी दिलं कुत्र्याला, सोबत आणलं. एक लाईक देऊन द्या या कुत्र्यासाठी, कारण त्यांनी एवढं चढलंय, पायऱ्या चढल्या, एवढं जंगल पार केलं. तर काहीच ते जे 4 जण मागे राहिले होते तर ते दिसतं आपल्याला, तुम्हाला नसेल दिसत तिथून खाली ते दिसून राहिले. येत आहे ते आता 5-10 मिनिटात पोहोचतील. त्यांच्यात योगीराज जो थांबलेला आहे त्याच्यासाठी ते थांबलेले सगळे, आणि येतीलच ते आता थोड्यात भेटू. आम्ही तोपर्यंत वरती वाट पाहतो. आम्ही फक्त येऊन जाऊन सरबत पितोय. नाही राहू, अजून थोडं वरती जाऊ आपण. इकडे तुम्ही पाहू शकता पाण्याची टाकी की. तुम्ही पाहू शकता अरे आवाज ना कडू. अरे आमची मागची हरवलेली पब्लिक भेटली. आपल्या हरवलेला डॉगेश, हर्षवाग, योगीराज, अवधूत आणि गौरव पाटील अजून आलेले नाही वर. डॉगेश हरवलेला. सगळे आता रिलॅक्स झाले. आणि ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच बोललो होतो एक कुत्रा आम्ही वरती घेऊन येऊ, ते पण आलेले आहे सोबत. रामचंद्र की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर काय आता वरती तुम्ही पाहिलं असाल सगळे आपले बॉईज झोपले होते, बसलो फोटो वगैरे काढले. तर ते गडाचं सगळ्यात टॉपचा जो एरिया आहे तो येतो आणि त्याला नेड म्हणतात. तर रतनगडावरची नेड आहे ती, तिथे आपण बसलो होतो. आता आपण उतरतोय, रिटर्न जाऊ आता खाली. कुत्र पण आता आपल्यासोबत रिटर्न चाललंय. त्याला मॅगी भेटणार आहे. तर मित्रांनो हा त्र्यंबक दरवाजा आहे. मी आणि अमन चाललो आता खाली, पाहून येतो काय. आपण आलो रतनवाडीकडून म्हणून आपल्याला दरवाजा लागला नाही, पण आता पाहून घेऊ आणि मग परत जसं आलो तसंच जाऊ आणि खाली माती बनवू. चिखल वगैरे झाला इथे.
पाऊस पडल्यामुळे पाहू शकता तुम्ही. हो लाकडी दरवाजा आहे. लिटरली दरवाजा होता इथं. हे बांधलेले अरे हे पण हालतो पण. अरे इकडून ते जयश्री टाकली का? हम्म. जयश्री इकडून व्हिडिओ टाकली. हो का. हा चालताना. अरे अरे हे पाहिजे हे लाव, हे शिल्लक. हा हा हा, एक मिनिट. पाहू शकता हा दरवाजा आहे. याला त्र्यंबक दरवाजा म्हणतात. रतनगडवरचा त्र्यंबक दरवाजा आहे हा. इकडे तुम्ही खाली पाहू शकता पूर्ण धुकं दिसतंय, काहीच दिसत नाही डायरेक्ट. मोबाईलच्या कॅमेरा तिकडनं बी रस्ता आहे पण खूप अवघड रस्ता आहे तो. व्हिडिओ घे ना भांडे काढताना. तर गाईज आता आपण जाऊ रिटर्न. आपले बॉयज आहेत तिथे. इकडे टुरिस्ट मॅगी बनवून खात आहे. हा आपला रस्ता आहे. आता कडेकडे जायचं. तर गाईज पाण्याच्या टाकीमध्ये इतका मोठा मासा दिसला पण तो परत दिसत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता नाही येणार. आपल्याकडे काही असं टाकायला बी नाही की त्याला खायला देऊन तो येईल. झाडाचे पानं बिनं टाकले पण नाही आला, दगड बी टाकला पण नाही झाला. ऑरेंज कलरचा होता, खूप मोठा मासा होता. आणि चाललोय आता आपण. आपला रस्ता कडेकडेनी विदाउट कंपाऊंड. काय व्लॉग मग अमन म्हणतोय व्लॉग पोस्ट करणार आहे का? नाही केला तर तुम्ही काय पाहणार? काय युट्यूबवर दुसरं कंटेंट तरी काय? व्लॉगच आहे तर आपले. तर गाईज इकडे तुम्ही फुल पाहू शकता. इकडे झाड पण नाही पण असं फुल कसं काय सापडलं काय माहिती. खूप भारी असं फुल आहे. तर मित्रांनो इथे गणपती बाप्पा आहे आणि इकडे देवीचं मंदिर आहे. दाखवतो तुम्हाला ते. दर्शन घेऊन घ्या मित्रांनो. आणि पुढे गुहा आहे. आपले मित्र चाललेच पुढे. मित्रांनो इथे गुहा आहे. आपण पाणी भरून आणलं स्वच्छ. इकडे ते जे डोंगरावरून पाणी गळतं ना नितळत नितळत ते इतकं स्वच्छ आहे म्हणजे ते एकदम प्युरिफायच्या पाण्यासारखं लागतं, बिस्लरीपेक्षा भारी. एवढीच गुफा आहे छोटीशी आपली. आता आपण जाऊ उतरू. उभ्या पायऱ्या आहे डायरेक्ट गाईज. तर गाईज आत्ता पाऊस चालू झालेला आहे आणि सगळ्यात पुढे मीच आहे. बाकीचे येऊन राहिले सगळे, काही तर वरतीच आहे अजून. तर मग पाहू त्यांची वाट आणि आपण पण चालत राहू थोडं खाली. तर पाव अजून खूप आहे, अजून खोल. येत आहे आपले बॉयज. चढायला खूप टाइम लागतो, यायला काहीच टाइम लागत नाही. आणि चढायला बसून बसून येतात पोरं, दमतात, दम लागतो. उतरायला दमच नाही लागत, फक्त पाय दुखता. पाऊस बारीक बारीक यायला लागला, जोरात झाला तर हाल होईल. जोरात नाही यायला पाहिजे. काय जे फुलं पाहिजे होते. कोणते फुल? हां, कारवीचे फुलं. तर हे कारवीचे फुलं जे ब्ल्यू कलरचे मी सांगितले, हे राहता 7 वर्षातनं एकदा येतात. एकदम भारी दिसतात दोन्ही बाजूनी, एकदम तुम्ही पाहू शकता. तर याचा मी व्हिडिओ टाकतो, खूप भारी, तुम्हाला आवडेल. असे लव्हेंडर कलरचे फुलं असतात. तर व्हिडिओ पाहून घ्या. गाईज हे ट्रेक कळसुबाईपेक्षा अवघड आहे. कारण कळसुबाई जरी उंच आहे पण तरी त्याचा ट्रेक सोपा आहे. चालत चालत माणूस चढतं. पण हा ट्रेक म्हणजे अवघड आहे. निष्ठाळ आहे.
पाण्यात म्हणजे पावसात जायचं टाळायचंच. आणि इकडे विजा पण खूप पडतात, कारण की आम्ही झाड पाहिले जळलेले पडलेले, त्याच्यामुळे. पाऊस चालू झालेला आहे बारीक बारीक. थांबलो आता मी गोपीनाथ, मागणं गौरव विलकर येतोय. थोडी वाट पाहू पोरांची, नाही तर चालू. तसं काही एवढं दमलो बिमलो नाही, पण मग कळसुबाईपेक्षा अवघड आहे असं सांगायचं होतं. मी मार्कंड्याला गेलो होतो. मार्कंड ऋषींचा पर्वत एक किल्ला आहे, तर तिथे तो ना ट्रेक सेम आहे. तिकडे पण असंच दमलो होतो. तिकडे बी अर्ध्यातून रिटर्न जायची भाषा करत होते डायरेक्ट मुलं. खूप उंच आहे तो बी. कळसुबाई बघता नावाला म्हणजे उंच आहे, ट्रेक सोपा आहे. आणि याचं कळसुबाई 1600 मीटर आहे ना रे. आणि हा तो कळसुबाई 1648 आहे. आणि हा किल्ला किती आहे? 1300. हा 1300 म्हणजे 300 किलोमीटरचा मीटरचा वर्ग आहे. पाऊस आता जोरात झालाय गाईज. तर गाईज आता फक्त 10% उतरायचं बाकी आहे. आम्ही पुढे आलोय. मी, साहिल, ऋषिकेश, गोपीनाथ, गौरव विलकर आम्ही आलोय. आणि आदित्य आणि अभय हारून गेले, म्हणजे रस्ता चुकले ते. प्रतीक त्यांना पाहायला गेलेला आहे. तर मित्रांनो, आदित्य सापडलाय आणि अभय आणि अथर्व बी सापडले. ते खालच्या रस्त्याने चालत होते आणि आम्ही वर चढून गेलो. तर मग त्याच्यामुळे थोडंसं चुकामुक झाली त्यांना. आता मग प्रतीक घ्यायला गेला होता, घेऊन आला. इथे ना रस्ता खूप कन्फ्युजिंग आहे. एकसारख्या 3-4 वाट आहे. एक वरून जाते, एक खालून जातं, आणि त्याच्यामुळे कन्फ्युजिंग आहे खरंच. हॅलो गाईज, तर आत्ताच आपण आलोय. ट्रेक संपला आपला, उतरलो आपण किल्ला सुरक्षित. आणि बाकीचे मुलं यायचे बाकी. आता मी, अथर्व, प्रतीक, आदित्य, अभय, गौरव वेलीकर, परत साहिल, गोपी आणि ऋषिकेश एवढे जण आलोय. बाकी त्यांची वाट पाहते. विषय टाइम राहिला तर ते बी होईल. तर काय आपण जेवायला बसलो आता, कारण सगळ्यांना भूक लागली. पनीर टिक्का, पनीर मसाला, आणि मागे नॉनव्हेजवाले बसले. आपण इकडे सगळे व्हेजवाले बसले. राहू दे खाली. जेवण वगैरे करून 7:30 वाजता निघालो होतो आणि आता आलोय हॉस्टेलला. बाय.